हाय हॅलो नमस्कार, कशा आहे सर्व? मस्त ना? मस्तच राहा. सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. तुमचं माझ्या चॅनलवरती खूप खूप मनापासून स्वागत आहे. तुम्हाला सर्वांना आजचा दिवस खूप छान मस्त आणि आरोग्यदायी जाऊ. तर आज गुरुचरित्र पारायणाचा दुसरा दिवस आहे. तर म्हटलं चला पहिलं सगळं क्लीन करून घ्यावी लादी वगैरे, त्याच्यानंतर पारायणाला बसावं म्हणजे वाचनाला बसावं. तर त्याच्या आधी मी हे पाणी आपलं घेतलं रूम पुसायला. त्याच्यात मी जाडं म्हणजे अख्खं मीठ टाकलं, हळद टाकली, डेटॉल टाकला आणि हे रूम फ्रेशनेस म्हणून आहे ते टाकलं. झालं, आता रूम चांगलं पुसून घेते. त्यानंतरच्या पुढच्या सेवा दाखवते तुम्हाला मी. तर आजची आपली पूजा मांडायच्या आधी म्हणजे गुरुचरित्राचा आपला दुसरा दिवस आहे. स्वतःला पहिला हळदी कुंकू लावून घ्यावं आणि मग नंतर पूजा मांडावी. दीप प्रज्वलित केले, त्यांना आपण काय हळदी कुंकू अक्षता वाहिल्यात बस. आज आपण पहिलं स्वतः पूजा करायची आधी आपण हळदी कुंकू लावून घ्यावं. आणि आपली जी पोथी आहे तिला हळदी कुंकू वाहून घ्यायचं आणि मग नंतर मी रांगोळी वगैरे जे काही काढणार आहे ते मी तुम्हाला दाखवते. रांगोळी रोज चेंज करा, बाकी आपण काही चेंज नाही करू शकत. विघ्नहर्त्याला हळदी कुंकू वगैरे. स्वामींना आपण हळदी कुंकू वाहत नाही आणि पोथी आपण अजून उघडली नाही आहे. तर असं मी पहिलं पुसून घेतलं इकडून मस्त गोमूत्राने आणि छान गोमूत्राने पुसल्यानंतर असं तर छोटीशी रांगोळी काढते. इतका टाईम आहे तेवढ्यामध्ये करायचा प्रयत्न करायचा. मी मला दर टायमालाच मी बोलते, मी माझे 100% द्यायचा प्रयत्न करते. पर्यंत पोथीला वाचायला सुरुवात करायची मला. हा माझा रांगोळीचा साचा एवढा छान उठत नाही, तरी पण मी आवडतो मला हा. काय म्हणजे पहिल्यापासूनच असं आहे की मला हा साचा इतका आवडतो, पण इतकं छान असं उठत नाही असं. लाकडी साचेचं ऑर्डर दिले, आता कधी येत आहे काय माहिती, ते बघू. तर अशा प्रकारे मी स्वामींचा जो एक साचा होता तो काढला, म्हणजे त्याची रांगोळी काढली. आणि रांगोळी काढली ना कसं होतं, मन प्रसन्न वाटतं सिरियसली. त्यामुळे मला असं वाटतं पहिलं रांगोळी काढावी. म्हणजे कोणतीही, मी दारात पण बघत असाल मी छोटी तरी काढते. मला आवडतं सिरियसली. हळदीचं लेपन करा, रांगोळी काढा, सगळ्या सेवा केल्याच पाहिजेत असो. आणि हे सोनचाफा आहे तो मी 2 दिवसाचा आणून ठेवला आहे, गुरुवारचा पण, कारण की मिस्टर घरी नाही आहेत. ते लग्नानिमित्त माझ्या नंदेच्या मुलग्याचं लग्न आहे, ते मुंबईला आहे, तर त्या निमित्ताने ते बाहेर आहेत. तर मग म्हटलं नाही, फुलं सगळीच घेऊन आली मी, हार वगैरे जे मला पाहिजे ते, कारण की गुरुवार असल्यामुळे आम्हाला लागतो. मग सोनचाफा वगैरे पण भरपूर आणला. आपला हा स्टँड आहे पोत्या वगैरे ठेवायचा, तो स्टँड घेतला. त्याच्यावर मी आपलं गुरुचरित्र ठेवल्यानंतर हे आपली अशी प्रकारे मी रांगोळी वगैरे छोटीशी काढून घेतली. आणि हे विष्णू सहस्त्रनाम रात्री झोपतेली सगळ्यांनी वाचा प्लीज. रात्री झोपतेली आपल्याला फक्त 7 दिवस आपले द्यायचे आणि ह्या सगळ्या सेवा करायचे. आपल्याला जर त्याची फळप्राप्ती किंवा प्रचिती पाहिजे असेल तर नक्की ही सेवा करायला विसरू नका. आणि ही अशा प्रकारे आपली पूजा मांडणी झालेली आहे. आणि मस्तपैकी आता म्हटलं चला आता पोथीचं पठण करायच्या आधी पहिले आपण अगरबत्ती वगैरे सगळं लावून घेऊया. तर मी पहिला अगरबत्तीचा बॉक्स घेतला हा आणि म्हटलं चला पहिला अगरबत्ती वगैरे लावून घेऊ, घंटीनाद करूया, कारण की मी दर टायमालाच तुम्हाला सांगते घंटीनाद केलाच पाहिजे, त्याच्यानंतरच देव पण आपले जागे होतात अशा प्रकारे म्हटलं जातं. पण देव जागेच होत असतात, कारण की आपण हे सकाळी म्हणजे पहाटे 5 वाजताच्या मुहूर्तावरती करत आहे, म्हणजे ब्रह्ममुहूर्तावरती करत आहे. तर म्हटलं चला मी एकदम स्लोली वाजवली, कारण की आई आमच्या झोपलेला समर्थमध्ये झोपलेला, कारण की आपण उठतोय, आपल्याला पारायण करायचे, घरातले इतक्या लवकर उठूच शकत नाहीत. पण
मी उठून ह्या सगळ्या सेवा करायचा विचार करते कधी पण, लवकरात लवकर होईल तितकं, कारण की मग मला नंतर समर्थला टाईम देता येतो. आणि जर आपण उशिराने घेतले कोणत्याही सेवा तर कसं होतं, घरातली कामं पण असतात, बाळ आहे घरात म्हटल्यानंतर मला होईल तितकं लवकर करायचा प्रयत्न करते. आणि स्वामी समर्थांची एक माळ मी जप काढला आणि एक माळ आपण गायत्री जप जो मी काल केला नव्हता, मी रात्री झोपतेवेळी केला. विष्णू सहस्त्रनाम आणि एक माळ गायत्री मंत्र राहिलेली ती मी रात्री झोपतेवेळी केलं. खरंच दिसतं तितकं इझी नाही आहे हे सगळं. खरंच ह्याला टाईम जातो, म्हणजे वाचायला 3-3.5 तास जातात, सिरियसली सांगते. आणि ह्याच्या पुढचे तर अध्याय खूप मोठे मोठे असतात, त्याच्यामुळे त्याला तर अति टाईम जाणार आहे. हे मी सगळं लक्षात ठेवूनच होईल तितक्या लवकर उठण्याचा प्रयत्न करते आणि सेवा कंप्लीट करायचा प्रयत्न करते. का तर समर्थ झोपलेला असतो, त्या टायमिंगमध्ये उरकून घ्यायचा. आणि त्यात मिस्टरांचा सपोर्ट आहे की ते त्याला चांगलं सांभाळतात एवढं, म्हणून होतं आहे. सगळ्या सेवा स्वामी महाराज तर करून घेता येतच, पण एक फॅमिलीचा पण सपोर्ट लागतो. त्याच्यानंतर आता आपल्याला गणपती अथर्वशीर्ष म्हणायचे, त्यानंतर सगळी सेवा सुरू करायची. तर मी पहिलं आता गणपती अथर्वशीर्ष म्हणून घेतलं. मी काल, सगळ्यांना माहिती असेल, मी काल नित्यसेवेमधून अथर्वशीर्ष म्हटलेलं आणि आज मी गुरुचरित्र पारायणमधून म्हटलं, कारण की मला काल फलश्रुती वगैरे वाचायचं होतं. जसंच मी लास्टच्या दिवशी पण फलश्रुती सकट समाप्त करणार आहे, कारण की ह्याच्यात फलश्रुती नसते गुरुचरित्रामध्ये. म्हणून मी पहिलं म्हणजे कालच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असेल तर मी नित्यसेवेच्या पुस्तकामधून वाचलं, कारण की मला फलश्रुती वगैरे खरंच आपण कधी स्टार्टिंग केली कोणत्याही सेवेला तर फलश्रुती सकट वाचावं पहिल्या दिवशी आणि लास्टच्या दिवशी तरी, नाहीतर नंतर नाही वाचलं तरी चालतं. म्हणून मी नित्यसेवेच्या पुस्तकातून केलं. आता मी पहिला अथर्वशीर्ष गणपती अथर्वशीर्ष म्हणून घेते, त्यानंतर सगळ्या सेवा सुरू करते. म्हणजे आपण काल 1 ते 9 पर्यंत अध्याय काढला पहिल्या दिवशी आणि आज आपण काढणार आहे ते 10 ते 21 पर्यंत काढणार आहे. तर ह्याला नाही बोलून मी तुम्हाला खरं सांगते, तुम्हाला इतकं इझी वाटतंय, पण मला आज जरा कमी टाईम लागला, कारण की काल माझ्यासाठी सगळंच नवखं होतं. काल 3.5 तास 3 तास मला गेलेले. आज मला जरा लवकर ओळखलं, कारण की आमच्या आई पण म्हटल्या आज लवकर तुझं वाचन झालं. तर अशा प्रकारे पहिले मी गणपती अथर्वशीर्ष म्हणून घेतलं. त्याच्यानंतर आपला जो 10वा अध्याय तो काढून घेतला, कारण की आपल्याला तिथे पहिल्याच मी बोलले ना, फ्रंटला जे पहिले पेज आहेत त्याच्यावरतीच तुम्हाला सांगितलेलं आहे की पहिल्या दिवशी दुसऱ्या दिवशी किती अध्याय वाचायचे. आणि मी मराठीपासून एक्सप्लेनेशन म्हणजे स्पष्टीकरण आहे, ते स्पष्टीकरण वाचूनच मग नंतर संस्कृतमध्ये वाचते. का तर आपल्याला समजलं पाहिजे आपण काय वाचतो. संस्कृतमध्ये तुम्ही वाचन करता पण तुम्हाला समजत नाही की नक्की ह्याच्यात काय काय अर्थ बोलतात ना, अर्थाचा बोध आपल्याला माहिती असतो, पण काय काय शब्दांचा अर्थच माहिती नसतो, त्याच्यामुळे आपण कन्फ्यूज होतो. म्हणून मी कधीही पहिलं जे मराठीमध्ये लिहिलेले आहे ते पहिलं वाचून घेते, मग संस्कृतमध्ये वाचण्याचा हे करते, कारण की जरा टाईम जाऊ द्या. म्हणूनच मी तुम्हाला म्हटलं टाईम जाऊ द्या, पण आपण जे वाचतो हे आपल्याला समजलं पाहिजे. त्यासाठी होईल तितकं तुम्ही मराठी पण वाचून घ्या, संस्कृतमध्ये पण वाचून घ्या, इतकंच म्हणेन. टाईम द्या, म्हणून म्हणते तुमची जर कामं घरातली असतील तर उरकून मग तुम्ही सेवेला बसले तरी चालेल, पण पहिल्या दिवशी तरी तुम्ही ब्रह्ममुहूर्तावरती करा. झालं. आणि ह्याच्या पुढचं मी पारायण वाचून घेते. तर आता मी तुम्हाला एक गोष्ट दाखवायची राहिली. आपण नवीन काल स्कूटी घेतली, काल खरंच गुरुचरित्र पारायण करायला घेतलं आणि खरंच एक चांगली गोष्ट झाली की मी फायनली स्कूटी घेतली. मला खूप दिवसाची इच्छा आहे मला स्कूटी शिकायची, पण होत नव्हतं. म्हणजे बोलतात ना की आज घेऊ, उद्या घेऊ, परवा घेऊ, असं चाललेलं आहे. पण फायनली आपलं काल स्कूटी आली. दाखवायचं राहिला ते सगळं असो. आणि आईनी मी धुतलेलं सगळं हळदीचं लेपन वगैरे धुवून टाकलं, आईने वटा वगैरे धुवून घेतला त्याच्यामुळे. तर आता मी पुन्हा हळदीचं लेपन वगैरे व्यवस्थित पुन्हा करून घेतलं, कारण की त्यांना वटा धुतेवेळी समर्थ बाहेर आतमध्ये खेळत असतो, होईल तितकं क्लीन ठेवायला त्यांना आवडतं, कारण की त्या बोलतात कधी काय हात ठेवणार, कधी चुकून तोंडात वगैरे गेला तर, म्हणून त्यांनी स्वच्छ करून घेतलं. त्यानंतर मी असा आपल्या स्वामी महाराजांना नैवेद्य केला, खूप साधा सिंपल केला, कारण की मला स्वतःलाच खरं सांगू मला होईल तितकं साधा आहार घ्यावंसं वाटतं. इतकी गरमी आहे त्याच्यामुळं होईल तितकं साधं सिंपल. मला खरंच भात, वरण भात वगैरे मी संध्याकाळी बनवते, आत्ता बनवत नाही. होईल तितकं इझी खायचं बघते. मी बटाट्याची भाजी केलेली बिना हळद टाकता, म्हणजे हळद न टाकता, आणि मीठ आणि हिरवी मिरची टाकून जिरं टाकून मी केली. आणि त्यानंतर दही घेतलं, दूध घेतलं, आणि ही आम्ही साबुदाण्याच्या फेण्या केलेल्या, म्हणजे पापड बोलतात त्याला, काय पण माहिती नाही, उपवासासाठी करतात. तर हा पूर्ण उपवासाचंच जेवण झालं, अशा प्रकारे माझं झालं. पण खरंच काल मी संध्याकाळी
जो नैवेद्य ठेवला तो पूर्ण माझ्याकडून खाल्ला गेला नव्हता. म्हणजे असं वाटतं की आपण आता ते राहिलं, आता मी ते दिलं आपल्या कुत्र्याला वगैरे खाऊ घातलं. म्हणजे असं इकडे तिकडे न पडता आपण देवाला नैवेद्य दाखवल्यानंतर आपण स्वतः ग्रहण करतो. म्हणजे आपण गुरुचरित्र पारायणाच्या समोर हा नैवेद्य दाखवतो आणि मग स्वतः ग्रहण करतो. तर मला काळ असं वाटलं की नाही, आपण ॲक्च्युली तो पूर्ण संपत नाही, त्याच्यामुळे होईल तितकं कमी आणि लाईट खाऊया. तर मग मी अशा प्रकारे विचार केला की आपण जे खाणार आहे ते नेमकंच घेऊन नेमकंच बनवून आपण दाखवूया. तर अशा प्रकारे आपली ही मांडणी झाली आहे. आणि तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. आता उद्या आहे आपला तिसरा दिवस गुरुचरित्र पारायणाचा, तो पण व्हिडिओ नक्की बघा. सर्वांना बाय. श्री स्वामी समर्थ.